नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण देशात जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पुण्यामध्ये गांधी स्मारक निधीच्या वतीनं डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली आज मोठे कार्यक्रम करण्यात आले. त्यावेळेला देशामध्ये संविधानाने देश जिंकावा लागतो, गांधीजींना विचार जिंकायचा असेल तर तो प्रेमाने जिंकावा लागतो आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना जिंकायचं असेल तर गांधी तत्वज्ञानाच्या माध्यमातूनच तुम्हाला ते जिंकता येऊ शकतं, असं त्यांनी प्रतिपादन केलं. आता आमच्या 84 वयाचा उल्लेख झाला इथे. ही मोठी गंमत आहे. आम्ही 4 महिने समवयस्क असतो वर्षातून आणि 8 महिने शरद पवार माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठे असतात. म्हणजे माझा 21 ऑगस्ट आहे, त्यांचा 12 डिसेंबर आहे. हे 4 महिने आम्ही एकाच वयाचे आहोत. 84. मग 12 डिसेंबरला ते पुढे जाणार आणि त्यांनी पुढे जावं अशी माझी इच्छा असते. आणि तसं पाहिलं तर आम्ही वेगवेगळ्या यानं प्रवास केलेला आहे. मी बिगर संसदीय मार्गानं जेलमध्ये जाण्याच्या मार्गानं आणि त्यांनी गृहमंत्री होऊन आम्हाला जेलमध्ये घालण्याच्या मार्गानं संसदीय राजकारणातून पुढे गेले. संसदीय राजकारणात त्यांचा हात धरता येणार नाही, पण आम्ही नम्रपणे सांगतो की रस्त्यावरच्या राजकारणात आमचाही हात कोणी धरत नाही. महाराष्ट्राला पहिला मिसा राजकीय वापर झाला वसंतराव नाईकांच्या काळात, तर त्यावेळेला तो शरद पवारांनाच हुकूम काढावा लागला. ते गृहमंत्री होते, पण त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही. पण ही गंमत आमची अशी आहे की आम्ही असे कधी अलग होतो आणि परत एकत्र येतो. परत मी आमदार झालो, ते मुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री करावं आणि पुनर्निर्मिती करावी, त्यात माझा बराच पुढाकार होता. गांधी विचार या संबंधी त्यांचे विचार आपण ऐकले आणि म्हणून मी त्याचं ध्यान होणार नाही. पण आज गांधींचा दिवस हा जागतिक दिवस म्हणून दुनियामध्ये साजरा केला जातो. गांधींचा विचार हा दुनियामध्ये लोकांनी स्वीकारला गेला. गांधींची जयंती आज अहिंसा दिन म्हणून जगामध्ये साजरी केली जाते. अनेक ठिकाणी जगामध्ये, या देशात जगामध्ये गांधींची अतिशय उत्तम स्वागत झालेली आहे. तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर एक साईडमध्ये गांधीजींचं कॅलिफोर्नियामध्ये स्वागत बघायला, विल्सनमध्ये गेला तर 23 स्क्वेअरमध्ये लंडनला त्यांचं स्वागत दिसतं. डेन्मार्कला गेला, कोपनहेगनला महात्मा गांधींचं स्वागत बघायला मिळतं. अर्जेंटिनाला मिळतं, ऑस्ट्रेलियाला मिळतं, युगांडाला मिळतं, ऑस्ट्रियाला मिळतं, स्वित्झर्लंडला मिळतं. आणि लंडनचा पार्लमेंट चौक जो आहे विल्सनचा, तिथे गांधींच्या संबंधीचं स्वागत केलं जातं. पण हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्याला दुनियेने मान्य केलं. असं असताना कधी कधी गंमत वाटते की महात्मा गांधी सगळ्या जगामध्ये भारताची प्रतिष्ठा ज्यांनी वाढवली, गांधींचा विचार दुनियेने स्वीकारला. आफ्रिकन राजाने स्वातंत्र्यासाठी गांधींची विचारधारा स्वीकारून स्वातंत्र्यातून स्वतःची सुटका करण्याच्यासाठी लोकांची कामगिरी केली. हे महात्मा गांधींचं नाव दुनियेच्या सगळ्या अनेक देशामध्ये प्रस्तुत झालं आणि त्याचा सन्मान आज या ठिकाणी होतो आहे. कधी कधी मला गंमत वाटते की आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक दिवशी भाषण करून सांगितलं की जो गांधींच्यावरचा चित्रपट जो निघाला होता, त्या चित्रपटाच्यावर गांधींचं नाव जगात झालं. तशी गमतीची गोष्ट आहे. असं अगाध ज्ञान प्रधानमंत्र्यांनी दाखवलं, त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो. तशा गोष्टी करतात. गांधींच्या संबंधी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण मी मुद्दाम त्याच्यावर जाणवू इच्छित नाही. मला वाजपेयींचं भाषण ऐकायच्या संबंधीची उत्सुकता आहे. आज स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये आम्ही लोक काही कोणी नव्हतो.
कुहार केळवणे आणि सगळेजण नंतरच्या काळामध्ये वाढलेलं होतं. पण स्वातंत्र्याच्या चळवळीचा अभ्यासक म्हणून आम्हा लोकांना जरूर आकर्षण होतं. आणि त्या सगळ्या अभ्यासकाच्या काव्यामध्ये त्या स्वातंत्र्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आणि संयमाने अहिंसेच्या माध्यमातून आपण परिवर्तन करू शकतो, उभारणी करू शकतो, स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो, या प्रकारचा संदेश हा महात्मा गांधींनी दिला. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उठणे, म्हैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उठणे. आजच्या मोर्चामध्ये दंगलमुक्त पुणे ही संकल्पना करून मोर्चा करण्यात आला होता. आमचं संविधान, भारतीय संविधान, भारतीय संविधान जिंदाबाद. आमचं संविधान, भारतीय संविधान, भारतीय संविधान जिंदाबाद. आमचा विचार गांधी विचार, गांधी विचार जिंदाबाद. आमचा विचार गांधी विचार, गांधी विचार जिंदाबाद. आमचा माल शांती माल, शांती माल जिंदाबाद. आमचा माल शांती माल, शांती माल जिंदाबाद. पुण्यातील ऑक्सफर्ड क्लब येथे सुनील तटकरे आले असता त्यांना घ्यायला हेलिकॉप्टर आलं. त्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला आणि त्यातले 3 वैमानिक ठार झाले. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. तटकरेंना घेण्याकरता आले होते आणि तटकरेंना घेण्यापूर्वीच या विमानाचा हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर रात्री हॉल्टला ऑक्सफर्ड या ठिकाणी होतं. सकाळी साधारण 7:30 वाजण्याच्या आसपास त्यानं टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथमदर्शनी लक्षात येत आहे. घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साईडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉटवर मदत कार्य पोहोचायला आणि लोकेशन मिळायला आपल्याला 10-15 मिनिट उशीर झाला. परंतु ताबडतोब त्या ठिकाणी स्पॉटवर मदत कार्य पोहोचून त्या ठिकाणच्या 3 बॉड्या, 2 पायलट आणि 1 इंजिनियर यांच्या बॉड्या आपण मदत कार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेले आहे. सर माहिती मिळते कुणाला घ्यायला चाललो? दिल्लीवरून त्यांची टीम येते. ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवरून आलेल्या टीम नंतरच आपल्याला पूर्ण माहिती मिळेल. अशी सर त्यांची नावं समजू शकली कोण होते? 2 पायलट आणि 1 इंजिनियर आहेत. एक भारद्वाज आहेत, एक परमजीत आहे आणि एक पिल्लई आहे. अशी 3घांची नावं आहेत. आणि कोण एक्स आर्मी होते त्याच्यामध्ये आता जे आय कार्ड मिळाले त्यात असं लक्षात येतं की एक नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते. घटना घडली त्यावेळेस आपण कुणी इकडे नव्हतो, त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाही आहे. कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत आणि त्याने टेकऑफ का केलं, त्यांचं टायमिंग सकाळी 7:30चं होतं अशी माहिती मिळते. त्यामुळे आपण आता त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही. आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उठणे, म्हैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उठणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोअर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उठणे.
गांधी जयंती निमित्ताने काँग्रेस पक्षाने दांडेकर पुलापासून गोपाळकृष्ण गोखले चौकापर्यंत आज रॅलीचे आयोजन केलं होतं. त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते, तरुण तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. आवाज दे. जय जवान जय किसान. 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 आवाज जय किसान. हळूहळू हळू हळू त्यांच्याबरोबर चल चला. जय जवान जय जवान जय जवान जय किसान. 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 लाल वाले राष्ट्रीय महात्मा गांधी अमर रहे. अमर रहे. अमर रहे. अमर रहे. नमस्कार प्रेक्षक, संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदरमध्ये झाला. त्यांनी शिक्षण करून बॅरिस्टरची पदवीही प्राप्त केली. या पदवीनंतर ते आफ्रिकेमध्ये वैद्यकीय व्यवसाय या पदवीनंतर ते आफ्रिकेमध्ये वकिली व्यवसाय करत होते. एका घटनेमध्ये त्यांना रेल्वेचा आणि ब्रिटिशांचा संघर्ष झाला आणि त्यातून देशामध्ये क्रांती करण्याची संकल्पना त्यांच्या मस्तकी आणि हृदयामध्ये सुरू झाली. त्यांनी संपूर्ण भारताचं भ्रमण केलं आणि त्याप्रमाणे भारताचा अभ्यास करून त्यांनी स्वातंत्र्याचं आंदोलन स्वतः त्याचं नेतृत्व केलं. ते करत असताना अनेक लोक त्यांच्याबरोबर जीव द्यायला तयार झाली. त्याचप्रमाणे सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह या भगवान महावीरांच्या संकल्पनेवर आधारित त्यांनी आंदोलन केलं. कुठल्याही आंदोलन किंवा क्रांती करायची असेल तर आजकाल जगामध्ये रक्त वाहिलं जातं, पण गांधीजींनी बिना रक्त वाहता अशा प्रकारची क्रांती करून दाखवली. त्यामध्ये अनेक जण हुतात्माही झाले ही वस्तुस्थिती. पण अशा या गांधीजींना आपल्या देशाचं विनम्र अभिवादन. कारण गांधीजींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता जी चळवळ केली त्या चळवळीत सर्वसामान्य माणूस उतरला आणि ब्रिटिश सरकारला भारतातनं हद्दपार करू शकलो. ब्रिटिश सरकारला हद्दपार करत असताना ब्रिटिश लोकांनी केलेल्या कायद्याचा पदवीधरच त्यांच्या विरोधात उभा ठाकला होता आणि म्हणून ते शक्य झालं. अशा या विनम्र गांधी जयंतीच्या दिवशी महामानवाला अभिवादन. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.